सोने खरेदी करणाऱ्या लोकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज वार शनिवार 4 एप्रिल, सोन्यातील घसरणीचा 6वा दिवस उजाडला आहे. सलग 5 दिवसांपासून सोन्यामध्ये घसरण होत होती, ज्यामुळे लोक सोनं खरेदी करण्याऐवजी सोनं विक्री करण्यासाठी लोकांची गर्दी वाढली होती. लोकांना वाटू लागले की आता सोनं जर आणखी कमी झालं तर नुकसान होऊ शकतं, कारण की सोनं एकदमच कमी होऊ लागलं होतं. पण आजची जी घसरण आहे तर ती विक्रमी घसरण आहे. आजची घसरण पाहताच सकाळी जेव्हा भाव जाहीर झाले तेव्हा ग्राहकांनी घरातलं सोनं काढून विक्रीचा उच्चांक गाठला आहे. लोक सोनं मोडायला निघाले आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरू असणारे युद्ध हे आता वाढले आहे आणि ज्यामुळे लोकांच्या मनात प्रचंड भीती बसली, कारण की सोनं आता 1 लाखाच्या खाली येते की काय अशा प्रकारची भीती निर्माण झाली होती. गेल्या 5 दिवसात सोनं 44,000 रुपयांनी त्याच्यामध्ये ऐतिहासिक विक्रमी घसरण झाली होती. पण आज आठवड्याचा शेवटचा दिवस शनिवार, त्यामुळे आज मार्केट उघडताच इतकी भयानक घसरण झाली की ज्यामुळे मागील 5 दिवसात जेवढी घसरण झाली नव्हती त्यापेक्षा जास्त सोनं घसरलं आहे. आजचा दिवस ज्यांना सोनं घ्यायचं आहे हा शनिवार त्यांच्यासाठी शुभ शनिवार आहे. ज्यांना सोनं घ्यायचं होतं, जे वाट पाहत होते, ते लोक आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव पाहून अत्यंत आनंदित होणार आहेत. पण ज्यांनी आधी घेतलं होतं जास्त भावामध्ये, ते लोक अक्षरशः आता रडणार आहेत, कारण की सोन्याचा जो भाव आहे तो आणखी घसरून निम्म्यापेक्षा खाली जाणार आहे अशा प्रकारची एक बातमी समोर आली आहे. अशा प्रकारची बातमी पसरू लागल्याने सोनं मोडायला लोकांची गर्दी आता व्हायला लागली आहे. मग आता जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. पहा, 2 दिवसांपूर्वी म्हणजे बुधवारी सोन्यामध्ये हलकी फुलकी घसरण झाली होती. काल गुरुवारी, शुक्रवारी देखील घसरण थोड्याफार प्रमाणात झाली होती. मध्ये एक दिवस थोडी वाढ झाली होती, तेव्हा लोकांना वाटलं होतं की आता सोनं पुन्हा वाढेल. पण आजचा दिवस हा फार वेगळा आहे. आज तब्बल 3 पटीने सोन्यामध्ये जास्त घसरण झाली आहे. आज शनिवारी जो शेवटचा दिवस असतो, या शेवटच्या दिवशी सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. आता तुम्ही कदाचित म्हणाल, एकीकडे अमेरिका-इराण युद्ध संपण्याच्या मार्गावर होतं, पण तेवढ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी त्यांच्या देशाला संबोधन करताना भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये सांगितलं की आम्ही युद्ध थांबवणार नाही, हे युद्ध अशाच पद्धतीने चालू राहणार. अणुबॉम्बची देखील धमकी त्यांनी दिली आहे आणि ज्यामुळे युद्धाची ठिणगी पुन्हा एकदा पेटली आणि ज्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः गडगडला. ही बातमी येताच सर्व बाजारांमध्ये चांदीचे नवीन भाव जाहीर झाले. चांदीमध्ये पहिल्यांदाच 86,000 रुपयांची घसरण झाल्याची बातमी समोर आली. ग्राहकांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ग्राहकांना वाटलं खोटं असेल, अफवा आहे. पण शनिवारचा जेव्हा सोन्याचा भाव जाहीर झाला तेव्हा ग्राहकांना भरोसा पटला, कारण की सोन्याचा आजचा भाव पाहून अक्षरशः लोक सोनं मोडीत काढायला निघालेले आहेत. आता ज्यांना सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे का? ज्यांना विकायचंय त्यांनी काय करायचं? सगळ्यात महत्त्वाची माहिती आता तुम्हाला देणार आहे. पहा, सोने खरेदीची सुवर्ण संधी तुमच्यासाठी खरोखर आली आहे का? आता घसरण आणखी होणार आहे की थांबणार आहे? सध्या थांबायचं की सोनं खरेदी करायचं की मोडायचं, हा महत्त्वाचा मुद्दा आता इथे उपस्थित झाला आहे. आता एक अशी बातमी आली आहे की पुढील 72 तासांमध्ये सोन्यामध्ये आणखी 40,000 रुपयांची जबर घसरण होणार आहे. अशा प्रकारची ही बातमी आलेली आहे. त्यामुळे आता तुम्ही नेमकं काय करायचं हा मुद्दा इथे फार महत्त्वाचा आहे, कारण की दिवस जसे पुढे चालले आहेत तसतसे सोन्यामध्ये घसरण हळूहळू वाढत आहे. आजचा दिवस शनिवारचा आहे. आज हप्त्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या रविवारी मार्केट बंद असतं, म्हणजे आजचे भाव सोमवारपर्यंत लागू असतात. त्यामुळे आजचे भाव फार महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला खरंच सोन्याचा फायदा घ्यायचा असेल तर आज एकतर सोनं खरेदी किंवा विक्री करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव तुम्ही पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे भाव अतिशय आनंदाचे भाव आहेत, कारण की ते जर तुम्ही पाहिले तर तुम्ही कदाचित पळत जाऊन सोने खरेदी करण्याचा विचार करू शकता. परंतु आता ही चूक करू नका, कारण की काही लोकांनी जेव्हा घसरण सुरू झाली होती तेव्हा पहिल्या दिवशी सोनं खरेदी केलं, ते लोक दुसऱ्या दिवशी पुन्हा फसले. आता काल शुक्रवार होता. ज्यांनी काल शुक्रवारी सोनं खरेदी केलं ते आता म्हणतायत की आज थांबलो असतो तर बरं झालं असतं. आज शनिवारी पुन्हा भाव कमी झालाय. तर अशा पद्धतीची एक चर्चा मार्केटमध्ये सुरू आहे. त्यामुळेच लक्षात ठेवा, चांदीमध्ये तर भयानक घसरण झाली आहे, जी 11 वर्षांतील सगळ्यात मोठी घसरण आहे. ही बातमी तुम्हालाही समजली असेल. तुम्हाला माहीत असेल की चांदीने 2 महिन्यांपूर्वी 4 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. पण चांदीमध्ये आता 50% जास्त चांदी घसरली आहे. म्हणजे काल एका दिवसातच जवळपास 86,000 रुपयांची घसरण झाल्याची बातमी समोर आली. आता हे इतकी घट कशामुळे झाली? आता लोक म्हणतात युद्ध झालं तर सोनं चांदी वाढते, मग हे का असं होतंय?
तर लक्षात घ्या, सोन्यामधला जो विषय होता तो आता पूर्णतः बदलला. आता युद्धाचा जो विषय आहे तो पूर्णतः बदलला आहे. पहा, युद्धामध्ये जर युद्ध चालू ठेवायचं असेल, जर पूर्ण जोराने ताकदीने युद्ध लढायचं असेल, तर त्याला पैसे कमी पडू लागले आणि त्यामुळे जगातील 22हून अधिक देशांनी सोनं विकायला काढले आणि त्यांनी सोनं अचानक विकल्यामुळे सोन्याचा पुरवठा वाढला आणि मागणी कमी झाली. त्यामुळे मागील 24 तासांमध्ये इतकी जबर विक्री झाल्यामुळे आज शनिवार 4 एप्रिल रोजी 18 कॅरेट, 24 कॅरेट आणि 22 कॅरेटचा ताजा भाव सध्या जाहीर झालेला आहे. आता हा जो भाव आहे हा हळूहळू त्या ठिकाणी जाहीर होत आहे. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाव वेगवेगळे असतात. आता सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये काय काय भाव असणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाव वेगळे असतात. आता पहा, तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांतील, जसे नांदेड जिल्हा आहे, त्यानंतर बुलढाणा, त्यानंतर अकोला, परभणी, त्यानंतर मुंबई जिल्हा, पालघर, त्यानंतर जळगाव, पुणे, सांगली, सातारा, अशा प्रकारच्या 36 जिल्ह्यांमध्ये आज रोजीचा भाव काय आहे, आज शनिवार 4 एप्रिलचा भाव काय आहे, किती रुपयांनी दर घसरलेत, तुमच्या तालुक्यामध्ये तुम्ही जर सोनं घेत असाल, तुम्ही ज्या दुकानात सोनं घेताय तर त्या दुकानात काय घसरण झालेली आहे. घर बसल्या तुम्ही 2 मिनिटांच्या आत सगळे भाव तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक पाहायचं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची भयानक विक्री अचानक झाल्यामुळे सोन्याच्या भावामध्ये आज विक्रमी घसरण झाली. पहिली बातमी आली चांदीची. चांदीमध्ये भयानक घसरण झालेली आहे. हा शनिवार 4 एप्रिल आठवड्याचा शेवटचा दिवस. उद्या मार्केट बंद असतं. आजचा भाव सोमवारपर्यंत लागू राहणार. त्यामुळे आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे ताजे भाव काय आहेत, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. पहा, तुमच्या जिल्ह्यामध्ये काय भाव आहे, टप्प्याटप्प्याने सविस्तर माहिती तुम्हाला देतोय. पुढे 2 मिनिटात आता हा व्हिडिओ राहिलाय. सगळे भाव व्यवस्थितपणे तुम्ही ऐकून घ्या. चला तर मग, 4 एप्रिल रोजी शनिवारी आजचे चांदीचे भाव नेमके काय, पुढील 72 तासांमध्ये कशी घसरण होणार आहे, 72 तासांमध्ये कशा पद्धतीची घसरण होणार आहे, तुम्ही सोनं खरेदी करायचं की थांबायचं, हाही महत्त्वाचा सल्ला तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात बंद करू नका. व्हिडिओ फक्त 30 सेकंदाचा राहिलाय. पुढील 30 सेकंदात तुम्हाला चांदीचे ताजे भाव, सोन्याचे ताजे भाव काय आहेत, सध्याची घसरण किती टक्के झालेली आहे, पुढील 72 तासात काय होणार आहे, तज्ज्ञ लोक काय म्हणतात. चला आता अतिशय महत्त्वाच्या माहितीला सुरुवात करूया. आता सुरुवात करूया आजचे ताजे चांदीच्या भावापासून. आता चांदीचा आजचा जो भाव आहे तर तो आहे 242 रुपये प्रति ग्रॅम, म्हणजेच 10 ग्रॅम चांदी 2420 रुपये प्रति 10 ग्रॅम. 1 किलो चांदी 2,42,000 रुपये प्रति 1 किलो. आता हीच चांदी जवळपास 15 ते 20 दिवसापूर्वी युद्ध सुरू होण्याआधी 3 लाख रुपये त्या ठिकाणी झाली होती. आता तिची जी घसरण आहे ती जवळपास तुम्ही जर बघितलं तर 242 आणि 3 लाख, तर यामध्येचा जो फरक आहे तर तो तुम्ही जवळपास जर धरला तर तो 56,000 रुपयाचा आहे. आता त्यानंतर जर सोन्यामधले जर आपण आजचे भाव बघितले तर आजची जी घसरण आहे तर ती खरंच खूप चांगली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की 24 कॅरेट सोन्याचा आजचा जो भाव आहे तर तो 1,49,680 रुपये आहे. काल आणि आजमध्ये 4,028 रुपयाची घसरण झालेली आहे. त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा जो आजचा भाव आहे तर तो 1,37,206 रुपये आहे. काल आणि आजमध्ये 3,692 रुपयाची घसरण 22 कॅरेटमध्ये झाली आहे. सलग 2 ते 3 दिवसापासून ही घसरण सुरू आहे. आता तुमच्यामध्ये किती भाव असायला पाहिजे, तुमचा आकडा नक्की लिहा. तुमच्यामध्ये किती हजार, 50,000, 60,000, 70,000 की 80,000 की 1 लाख, तुमचा आकडा नक्की लिहा. कारण की जितके जास्त आकडे त्याच्यामध्ये येतील तितकी जास्त त्या ठिकाणी याच्यावर दबाव येऊ शकतो मार्केटवर आणि त्यामुळे भाव रेग्युलेट होऊ शकतो. त्यामुळे तुमचा भाव नक्की लिहा. धन्यवाद. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा.